आजवर अल्पसंख्याकांचा वापर केवळ मतपेढी म्हणूनच काँग्रेसी राजकारण्यांनी केला, मग ते मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा इतर अल्पसंख्याक. अल्पसंख्याकांच्या मतांचा विचार न करता त्यांच्यासाठी सबका साथ, सबका विश्वास और सबका विकास या नीतीने मोदीजी आणि देवाभाऊ काम करत आहेत. महाराष्ट्रात विविध धर्मीय राहतात, पण स्वप्न सगळ्यांची एकच: आर्थिक प्रगती, आत्मनिर्भरता आणि सन्मानाने जगण्याची. आज महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागामार्फत कौशल्य विकास योजना राबवली जात आहे. अल्पसंख्याक युवक युवतींना मोफत प्रशिक्षण, रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य या सगळ्याचं एकत्रित दालन म्हणजे ही योजना. शासन मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मार्फत अल्पसंख्याक युवकांना उद्योजक होण्यासाठी व्याज परतावा योजना राबवत आहे. काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक, तेलंगणामध्ये अल्पसंख्याकांना सरकारच्या योजनांमध्ये अधिक सवलती दिल्या जातात, पण महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यामध्ये अल्पसंख्याक बहुसंख्याक असा कोणताही दुजाभाव केला जात नाही. मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी प्रत्येक अल्पसंख्याक समुदायातील तरुण आज आत्मविश्वासाने म्हणतो, आमच्याकडे कौशल्य आहे आणि आमच्या पाठीशी देवाभाऊ आहेत.